नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज दिनांक 22 नोव्हेंबर आणि या व्हिडिओमध्ये मुख्यतः आपण चक्रीवादळाबद्दल बोलणार आहोत। राज्यामध्ये पाऊस येईल किंवा नाही याची थोडक्यात याचा काय अंदाज आहे याची माहिती या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। शेतकरी मित्रांनो, बऱ्याच दिवसापासून 21-22 तारखेला राज्यामध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात येत होती आणि त्या पद्धतीमध्ये काही चॅनलवरती इतका पाऊस होईल, मध्यम पाऊस होईल अशा परिस्थितीची सुद्धा बातम्या मागच्या काही दिवसांमध्ये चालवण्यात येत आहेत। शेतकरी मित्रांनो, मला कोणालाही टार्गेट करायचं नाहीये, परंतु आजचा आपण IMDचा मॉडेलचा या ठिकाणी अंदाजसुद्धा या ठिकाणी तुम्हाला मॉडेलमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करतो किंवा GFS मॉडेलला तुम्ही 10 डेज फोरकास्टमध्ये जाऊन त्या ठिकाणी सर्च करू शकता की आजची भारतीय हवामान खात्याची नेमकी काय नवीन अपडेट आहे, तर ती तुम्हाला निश्चित दिसेल। आणि जो काही कमी दाब आहे किंवा चक्रीवादळ आहे, कमी दाब सध्या महाराष्ट्रापासूनच नव्हे तर किनारपट्टीपासून जवळपास 800-900 ते 1000 किलोमीटर अंतरावर ही जी काही परिस्थिती आहे सध्या आहे आणि याचं चक्रीवादळामध्ये रूपांतर होण्यासाठी साधारण 27-28 तारीख उगवणार आहे। त्यामुळे जरतरीचा ट्रॅक बदलला तरी तो 27-28 तारखेच्या आसपास आपल्याला राज्यामध्ये त्याचा प्रभाव पाहायला मिळू शकतो, परंतु तशी चिन्ह सध्या नाही आहेत। म्हणजे जी काय हवेची परिस्थिती असते त्यावेळची त्यावेळ सगळा याचा ट्रॅक निश्चित असतो, परंतु आजचा जो काही सध्याचा अंदाज आहे की राज्यामध्ये कुठल्याही पद्धतीचा पाऊस नसल्याचा अंदाज आहे। सध्या आपल्याला 22 नोव्हेंबर रोजी राज्यामध्ये हवेची परिवर्तन या ठिकाणी पाहायला मिळत आहे। आपण जो काही महाराष्ट्राचा भाग आहे, म्हणजे कुठं WD जरी प्रभावी इकडं काश्मीर बाजूला आला तरी आपल्याला महाराष्ट्रामध्ये अंशतः ढगाळलेलं वातावरण काही ठिकाणी पाहायला मिळतं। तसं बंगालच्या खाडीमध्ये कुठलंही सिस्टम तयार होत असेल किंवा कुठलीही हालचाल असेल तर त्याचा प्रभाव आपल्याला महाराष्ट्रामध्ये काही ना काही प्रमाणात पाहायला मिळत असतो। परंतु सध्या जी काही क्लायमेटची परिस्थिती आहे ती खूप बदललेली आहे, वेगळी आहे। आपण बऱ्याच व्हिडिओमध्ये पाहत असताल की सगळं क्लायमेट बदललेलं आहे आणि नेमका राज्यामध्ये पेंडवणी पाणी होईल का वलीती पाणी होईल हे काही सांगता येणार नाही। जर चक्रीवादळ महाराष्ट्राच्या दिशेने आलं तर चान्सेस खूप कमी आहेत, 1% सुद्धा नाही मी आज तर म्हणेल, कारण अजून 2-3 दिवसानंतर त्याचा ट्रॅक निश्चित आपल्याला ठरवता येईल। आणि शेतकरी मित्रांनो, ज्या वेळेला म्हणजे साधारणतः 27 तारखेला आपल्याला निश्चित मॉडेलचा ट्रॅक मिळेल की हे चक्रीवादळ जे आहे हे नेमकं किनारपट्टीलगत किती अंतरावरून आणि पूर्वेकडे जाणार आहे किंवा अरबी समुद्राकडे जाणार आहे किंवा महाराष्ट्राकडे येणार आहे, याची आत्ताच कुठलीही दिशा आपल्याला ठरवता येत नाही। एवढंच शेतकरी बांधवांना सांगायचं। अजून शेतंसुद्धा ओली आहेत आणि यातच तुम्ही 15-15 दिवसापासून अगोदर बातम्या देताय, हे चुकीचं आहे असं मला वाटतं। बाकी धन्यवाद, कमेंट करून निश्चित सांगा।